इथे भेटले दोघं जण. सूप बनवली. चाय आमची रेडी आहे. हाय गाईस, पाटे आमचा विनय दिसतोय. विनयाने आधीच दिसतोय. आज आम्ही लोक निघालोय कोरेगड साईडला. अचानकाने बाहेर प्लॅन, 2 दिवस सुट्टी होती. तर आता आम्ही निघालोय. घरापासून शूट करणार होतो पण इंट्रो शूट करायला भेटला नाही आम्हाला. सामान घ्यायचं होतं आणि अजून बाकी सर्व त्याची नजर बघितली कुठे सामानाने घ्यायचं होतं. आता सर्व लोडेड केलं आहे आम्ही लोकांनी. गाड्या माझी गाडी इथे होती, सर्व सामान लावलेलं आहे गाडीवर. पाठी हव्याची आणि गाडी आहे, यांची गाडी आहे. अजून दोघं जणी यायचे बाकी. आपला बटल्याबाई आणि मायाबाई येतो आहे. मायाबाई आणि बटल्याबाई येतो. आम्ही लोक म्हणजे संकेतबाई गॅस चालू करून बघतायत, चेक करत आहेत रोडवरच काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तो मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आमच्या नवीन व्लॉगमध्ये. आम्ही लोक आता इथून मुंबईमधनं निघालो होतो. तर मी स्टार्टिंगला इंट्रोमध्ये बोललो की आम्ही लोक चाललो आहे कोरीगडला, पण ॲक्च्युली तो प्लॅन आमचा फसला होता. मग आम्ही तिकडनं पुढे निघालो होतो, पनवेलला थांबलो. पनवेलला थांबल्यावरती आमचा प्लॅन असा झाला की आम्ही जवळपास पनवेलच्या कोणत्या तरी गडावरती जावं, कारण आम्हाला टाईम पण खूप झाला होता आणि आम्हाला पोचण्यासाठी कोरीगडला खूप उशीर होणार होता. त्यामुळे मग आम्ही लोकांनी सर्वांनी डिसाईड केलं की आम्ही पुढे जाऊन माणिकगडला जावं म्हणून. संकेत भावाला मुद्दायला झालेली आणि आपली पब्लिक सर्व आता दिसेल आपली पब्लिक फायनली आम्ही आलो. आता पनवेलला पोचलो. हेल्मेट काढले लोक पाठी थांबले. हेल्मेट काढतो आणि मग तुमच्याशी पोचतो. आम्ही लोक पोचलो. आता अवतार बघा काय झाला. आपली पब्लिक चाय घेते. मी पण संकेत भाऊ आपल्याला चाय पितो. चाय बी पितो. पुढे भेटतो तुम्हाला. थोडा पकड. आधी इकडे आणि आपला छोटू इकडे. छोटू आहे. अजून ठरवते. आता पनवेलला पोचलो एवढं आणि आता ठरवतात कुठे जायचं. अजून काय कुठे जायचं काही ठिकाणं नाही. पनवेलला थांबले. पनवेलचा मेन हायवे. आम्ही इथं थांबलो. आता गडाच्या इथे जायला रस्त्यावर आणि एक शॉट झाला. पब्लिक थांबली होती आणि एक शॉट आहे की मया आपल्या अलग रूटवर गेला आणि तो बघा येतो. दिसत असेल तुम्हाला. तो बघा आला आणि हा फायनली मया आला. अलग रूटला गेलेला हा भाई आपला. जॉयफुल कंटेनरमध्ये आहे. आपल्या गाड्या चालल्यात पुढे.
बघू शकता तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही. आणि ते लोक येतात. आम्ही थांबलो आता इथे वरती वस्ती आहे तिकडे गडावर कांचा बाय आपली गाडी आहे आणि इकडे गाव आहे. आणि महिलच्या गाडीच्या चेनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तो ऑइल म्हणून गावामध्ये ऑइल मागतो. मारणार का रामरूम मारा का रे गावामध्ये आलो होतो आणि आता ते गावामध्ये आलो आणि पब्लिक आपले पाठवत होते. रस्ता आपल्याला काही माहित नाही. एका हातामध्ये बाटला पकडलाय मी आणि गावामध्ये आणि आपला आव्या बाय एकदम मजा येते. मजा म्हणजे एकदम हाच जास्त मजा एवढंच की 1 तास चालायचं आम्हाला. ते पण एवढं तास 1 तास चालायचं तीच उदास आगे आपला बच्चा आज आता मी पहिल्यांदा आलोय. तुम्ही पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आलोय. पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आलो. याला त्याच्यामध्ये फॅमिली आहे. तुम्हाला पण आम्ही ब्लॉग मध्ये घेऊ बुकू नका. आबा आबा आला रे. अच्छा आमच्या सोबत चित्रा भेटलाय आणि अंधारामधनं आम्ही चाललोय. अरे काहीतरी बोल. कुठे आलो अंधारात कुठे आलो. आता आम्ही अंधारात आलेलो आहे. आता आम्ही तिथे स्टे करणार आहे पुढे थोड्या टाइम टेंट लावून. पण थोडी आता जागा बघूया आधी. आता हरवले पण आम्हाला थोडी लाईट कमी पडते. आता चाललोय आम्ही गडावरती. डोक्यावरती बाटला घेऊन चालले. आमची कमळा उर्वशी मेन काय पुरतीला घेतो मी. आणि आपला मेन माणूस आहे आपला कॅमेरामॅन. कॅमेऱ्याच्या पाठचा माणूस कधी दिसत नाही. आज दिसतोय बघा आपला कॅमेरामॅन. आपले पब्लिक पाठवून येते. हेमंत दर व्हिडिओ प्रमाणे दर ब्लॉग प्रमाणे दिसत नाही. आता दिसायला लागलाय. दिसतोय महेश दिसतोय हेमंत. नेक्स्ट टाइम पावडर एवढी नाही. आता बोरजी पावचा बेत चालू आहे. बोरजी पाव बनतोय. हे बोरजी पाव आम्ही बोरजी पाव खाणार चांगले आले. आला खातो मी पण बोरजी पाव घेते खायला. फुल जंगलामध्ये बोरजी पावचा मजा. बनवले आणि विचारतो मी कशी आहे म्हणून. मला 1 नंबर बनले. मला 1 नंबर बनले. थँक्यू बाबा. अंधारात काय दिसत नाही. शूट काय करणार. फुल अंधार नो शूट. हे बघ माणिकगड आहे बघ. ते लिहिले माणिकगड. थांब तू अशी बॅटरी मारा. ते काय मी बोलत होतो. माणिकगडाचा रस्ता अर्धा गडाच्या पायथ्याशी पोचलो फायनली आम्ही लोक. माझ्या पाठी बघू शकता पूर्ण मॅप मॅप बघतो ते लोक. आणि आम्ही फायनली गडाच्या पायथ्याशी आलो. तुम्हाला मंदिराचं दर्शन करायला खाली पायथ्याशी. हनुमंताचं मंदिर टेम्पल. जय हनुमान जय श्रीराम. अजून आलो आम्ही पायथ्याशी. 1-1.5 तास झाला चालतोय जंगलामधनं. फक्त जाम दमलो. गाणं घेऊन झालं पूर्ण. सर्व दमलो. सर्व पाठी उभे आहेत अंतरात मॅप बघतात. आणि 2 साथीचे आम्हाला साथ देऊन आहेत पूर्ण आभार. साथी रस्त्याभर आहेत पूर्ण आपल्यासोबत. पूर्ण आम्हाला रस्ता दाखवतात गाईड करतात. खूप मदत केली आम्ही. अजून पुढे आमच्यासोबत असतील. आता आम्ही पायथ्याशी पोचलो फायनली. आता वरती जायला चालू करतो. पुढेच होते. पाऊस पण येतो हळूहळू. हा मित्रांनो खूप दमलोय. असं वाटतं की प्रबलगड नंतर हा 2nd ट्रेक असेल की जिच्यावर आम्ही एवढं दमलोय. जाम गरमी होते. हवा नाही काय नाही. जंगलामधनं येतोय. मग दाखवते नजारा दाखवतो.
9:30 वाजता चालू केलं आहे, 12 वाजायला आलेत, अजून आम्ही गडावर पोचलो नाही. पूर्ण आमचा अवतार बघू शकता, हालत लय बेकार झाले, जाम दमले. तर इथे वर आलो ओपन स्पेसमध्ये, थोडी हवा लागली म्हणून बसलोय. आपले मित्र पण आहेत तिथे खाली बसलेत, माया आणि आव्या बसलाय. जाम दमलं, हालत पूर्ण बेकार झाली. तिकडे एकदा दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला मी, इकडचा व्ह्यू. हे आपले माया आणि आव्या बसलाय इथे खाली, आणि हा समोर व्ह्यू आहे. खाली आपलं पनवेल दिसतोय, ते ट्रेन जाताना पण दिसते इकडनं पूर्ण. आणि वरती गेलो चंद्र दिसतोय, तिकडे आपला टॉप आहे. सकाळ सकाळी हा व्ह्यू पूर्ण मी कॅप्चर करणार आहे, तर या व्हिडिओमध्ये टाकेन मी. आता वरती टॉपला पोचल्यावरती कंटिन्यू करतो ब्लॉग. चला बाय मित्रांनो. आवाज लागते. मी एवढं ट्रॅक करत येत होतो, तर आमच्यासोबत 2-3 स्क्रीनशॉट झाले. थोडं हे मग सांग जरा. गड चढता चढता दरवेळी आम्ही वरतीच चढतो. फर्स्ट टाइम अर्धा चढल्यानंतर असं वाटलं की खाली उतरतोय, की दुसऱ्या गावात जातो असं वाटलं. असं वाटलं की उतरतोय, अर्धा गड चढलेला असं वाटलं उतरतोय. तेवढ्यात एक आम्हाला मारुतीरायाची एक पायथ्याशी मूर्ती दिसली, तेव्हा जीव आला थोडा. त्यानंतर परत एका ठिकाणी वाचकलो, तिकडून पण पुढे आलो कसं तरी रानातून. तिसरा शॉट असं झाला की आमच्या ब्लॉग मध्ये कुत्रे दाखवले होते ना, जे सोबत येत. गावाच्या पायथ्यापासून ते पूर्ण गड चढेपर्यंत. आता गड इकडे वरती आले, ऑलमोस्ट हा वरचा गड आहे. अरे आता कुत्रे सोबत होते, 2 होते, ते पण एक सोडून. दुसरा आता बाजूलाच होता, आणि जस्ट इकडे ह्याच्यात कुठे इथेच आता चालता चालता गायब झाले, असे गायब झाले की दिसत नाही. की आम्ही टॉर्च मारतोय, शोधतोय, आवाज येतो. पायथ्यापासून ते कुठे म्हणजे बाजूला दिसत नव्हते ना, तर जरा आवाज दिला की यायचे. आता ते एवढ्या ह्याच्यात अचानक गायब झाले की काहीच दिसत नाही ना, आवाज आहे त्यांचा ना काय. सोबत चालत होते आमच्या, आम्हाला पूर्ण साथ दिला नाही इथपर्यंत नेपर्यंत. आणि आता अचानक फक्त 5 मिनिटं झाले असते, इकडे बाजूला टाकी शॉर्ट झाला की चालता चालता आता सोबत होते. मी त्यांच्या डोक्यावर हात पण फिरवला, आणि हात फिरवला आणि बोललो चला पुढे. आणि थोडस फक्त पुढे आलोय, आणि ते पाठी आहेत ना पुढे आहेत. जाम शेवटी भेटले 2 जण. मगाशी आम्ही बोलत होतो की हे आम्हाला साथ दिला आणि अचानक गायब झाले. पण हे कुठल्या शॉर्टकट असं कुठे गेले काय माहिती, एकदम वर पोचले होते, आणि आता वरनं धावत खाली आले. आमचा आवाज ऐकले तसे. बट एक नवल आहे, प्रत्येक गडावर आपण जातो एक ना एक कुत्रा पाठी येतो. आज प्रत्येक गडावर आम्ही ट्रेकिंगला जातो, हर एक गडावर ते आम्हाला एक ना एक कुत्रा आम्हाला पूर्णपणे साथ देतो. ट्रॅकिंग करतो तो एकदम थरारक अनुभव आहे. हे कुत्रे आपल्यासोबत नसते ना, आपण खूप स्पॉट मिस केले, आपल्याला कळलंच नसतं. मॅप पण नाही चालत आहे, फक्त एक दुर्ग मॅप आहे जो थोडा आम्हाला साथ देतोय, दुर्ग मॅप. आणि मोस्ट ऑफली आम्ही थ्रिलिंग ट्रॅक करायचं म्हणून आम्ही लोक नाईट ट्रॅकच करतो. डे ट्रॅक आम्ही मोस्ट ऑफली अवॉइड करतो. बट हे ऍक्च्युली कॅमेरा कॅप्चर नाही होणार, आम्ही सकाळी दाखवू. हे व्ह्यू पूर्ण व्ह्यू आहे. हा काय हे डोंगर दिसत आहेत, हा व्ह्यू पूर्ण व्ह्यू. आम्ही हा जो स्पॉट आहे, हा रस्ता आहे, जायचा रस्ता आहे, आणि हा खालचा रस्ता पूर्ण दरीच आहे. हे पूर्ण खाली दरी आहे. इकडून जर पाय सटकला की डायरेक्ट खाली. आणि आता आम्ही ह्याच गोष्टीवर आम्ही बोलत होतो की आता तर सर्व रिलॅक्स होतील, पण सकाळी जेव्हा आम्ही सर्व व्ह्यू साठी आम्ही येऊ, फोटो काढू, काय करण्यासाठी, तेव्हा कोणी अतिपणा करू नये. आणि या गोष्टीची आम्हाला काळजी घ्यायची, आणि या गोष्टीची आम्ही काळजी पुरेपूर घेऊ. कोणी नाईटला जर ट्रॅकिंगला येत असेल तर सांभाळून या, आणि पुरेपूर माहिती घेऊन या. आणि मोस्ट ऑफली शूज घालून या. शूज हे खूप इम्पॉर्टंट आहे, सेफ्टी शूज घाला. आणि मोस्ट ऑफली फुल पॅन्ट आणि फुल स्लीव्स वाले शर्ट आणि पॅन्ट यूज करा, ट्रॅक किंवा शर्ट पॅन्ट. आम्हाला अशी फोडून काढली, कारण इथे मच्छर खूप आहेत, आणि ते दुसऱ्या पाऊस नसताना पण आम्हाला रेनकोट घालायला लागतो, स्वेटर नसताना, जॅकेट नसताना. तर कृपया करून शूज, फुल पॅन्ट आणि फुल स्लीव्स वाले शर्ट किंवा जर्सी असेल तुमच्याकडे किंवा जे काही असेल ते यूज करा, आणि सांभाळून या. नाईट ट्रॅक करताना मोस्ट ऑफली खूप सांभाळून यावं लागतं. आम्ही
मोस्ट ऑफली खूप सारे गड नाईट ट्रॅक केलेले आहेत, त्यामुळे आम्हाला थोडा म्हणजे आम्ही असं बोलत नाही की खूप साराच एक्सपिरियन्स झाला म्हणून, पण जो काय एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्स मध्ये आम्ही जे काही शिकलो ते आम्ही बोलतोय की जेवढे आम्ही गड नाईटला ट्रॅक केले. भले कारण की ह्या ज्या गडावर आता जे आलो आम्ही, आपल्या मुंबईपासून 60 किलोमीटर दाखवलंय, पण ऍक्च्युली जर स्टार्ट केला तर हे वरती चढेपर्यंत किती किलोमीटर झालं असं नाही, खूप जास्त झालं आहे. आणि मोस्ट ऑफली आम्ही लोक जे जे गड कव्हर करण्याचा प्रयत्न करतो ते मोस्ट ऑफली अंडर रेटेड आहेत. इथे जास्त करून म्हणजे तुम्ही असे बघाल तर जे जे फेमस गड आहेत जे लोकांना माहिती आहेत त्या गडावर पब्लिक खूप जाते. हॉलिडेच्या टायमाला, विकेंडच्या टायमाला गर्दी करते. पण असे अंडर रेटेड गड आहेत जिथे जे अजून कोणाला जास्त करून माहिती नाही आणि तिकडे पब्लिक मोस्ट ऑफली अवॉइड करते. सॅटर्डे असून सुद्धा सॅटर्डेला खूप जण कॅम्पिंगला येतात. आणि बॅगेट फायनली आमचा टेंट लागलाय. अरे भाई चाय सोबत चांगले. अरे तू किती खाणार आहे सकाळी चाय सोबत? खिचडी बनवतात तुम्हाला सांग. टेंट लावलाय, सूप बनवला आणि इधर टोप गरम सूप साठी पाणी ठेवलं. महेश बनवतो सूप आणि संकेत आणि पाच सोडतात. फरसाना रे गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी आज रात्री झोपलोच नाही असं बघाल तर, पण तरी थोडंफार झोपलो होतो. सकाळी लवकर उठलो आहे कारण जो व्ह्यू मला बघायचा आहे, जो व्ह्यू शूट करायचा होता आणि ज्या व्ह्यूसाठी स्पेशली आलो आम्ही लोक इथे, त्या व्ह्यूसाठी उठलो मी लवकर. मी आणि आपला स्काय बडी कांच्याने मी उठलं. कांच्या येतोय पाठून. मधमाशीचं पोळं बघून आलंय कुठून तरी, काय माहित नाही. आवाज असं येतो ना, पुढे जायचं. मधमाशीचं पोळं बघून आलंय कुठून काय माहित. आणि ज्या व्ह्यू साठी आम्ही दोघं जण जागलो आहे तो व्ह्यू आमच्या डोळ्यासमोर आहे, पण कॅमेरामधनं शूट करायचा ट्राय केलाय पण अजून कॅमेरामधनं नीट शूट नाही होत. मित्रांनो हाच तो व्ह्यू जो बघण्यासाठी आम्ही रात्रभर जागलो. मित्रांनो बोललो होतो ना, उजेड झाल्यावरती जो तुम्हाला सह्याद्रीची सुंदरता दाखवायची होती, जो व्ह्यू, त्याच्यासाठी आम्ही लोक जागलो होतो. तर फायनली थोडा उजेड झालाय. आपले सूर्यदेवता वरती येत चाललेत आणि त्याचबरोबर जो व्ह्यू आहे, जो नजारा आहे, जो बघण्यासाठी आम्ही लोक एवढ्या रात्रभर जागलो, तो नजारा आता फायनली दिसायला लागलाय. आणि तो नजारा आता फायनली माझ्या कॅमेरामध्ये पण शूट व्हायला लागलाय. मग अशी होत नव्हता, अंधार येत होता, तर आता तो दिसतोय. तर मी तो तुम्हाला पण दाखवायचा प्रयत्न करतो. सकाळी व्ह्यूच्या शोधात आम्ही माणिकगड फिरत होतो. व्ह्यूचे शूट घेतले आणि आता गड फिरता फिरता आम्हाला म्हणजे महादेवांचं मंदिर भेटलं. एकदम सकाळी महादेवांचं दर्शन झालं. असं छोटंसंच आहे, एकदम तोडूक मोडूक मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. महादेव आहेत आपले. बोला हर हर महादेव. सकाळ झाली आहे. सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवला मी, त्यानंतर झोपलो होतो थोडा, कारण रात्रभर जागा होतो म्हणून. तर आता उठलोय, चाय बी बनवत आहेत. हां इकडे बघा, हे वाडा होता इथे, पूर्ण वाड्यांचे अवशेष दिसत आहेत इथे. तिकडे माझ्या त्या पाठच्या साईडला तलाव आहे,
आणि थांबा मी माझा रिअर व्ह्यू दाखवतो. हा इकडे तलाव आहे, इथे आम्ही टेंट लावला होता आणि हा वाड्याचा अवशेष इथे दिसत आहेत आणि हा समोर प्रवेशद्वार आहे त्या साईडला. तिथे आता आम्ही लोक प्रवेशद्वाराच्या साईडला चाललोय. पण प्रवेशद्वार आहे वाड्याच्या इथे यायला. तर हे म्हणताना आम्ही सावलीच्या शोधत चाललोय कारण इथे वर एकही झाड नाही. बघा गणपती बाप्पा माणिकगडावर तुम्ही बघू शकता. त्या काली कसं एवढं सर्व बांधलं गेलं असेल, कशी बुरुजं बांधली असतील, कसं मावल्यांनी काम केलं असेल. आजकाल या बघून असं वाटतं की हे पॉसिबलच नाही. एवढ्यावर नुसतं आम्हाला बॅगा घेऊन येताना आमची हालत बेकार झाली. आणि आपल्या गडांची बघ ना काय हालत. आणि हो हेमंत भाऊ बोलतायत आता काय गाड्यांची हालत किती खराब झाली. परिस्थिती आता खूप खराब आहे गाड्यांची. खाली माझ्या पाठी व्ह्यू बघा, एकदम सुंदरसा सह्याद्रीचा व्ह्यू आहे. सह्याद्रीची सुंदरता ही जेवढी बघावी तेवढी कमी वाटते. आपला हेमंत भाऊ गडावरती हे सर्व कचरा पसरवलेला आहे. तर हेमंत भाऊ आपल्या सर्व हे कुरकुरेचे आणि पॉकेट आणि सर्व जमा करतोय. हे असं नाही केलं पाहिजे गडावर. हा हे आम्ही इकडनंच आलो, या रस्त्याने आम्ही आलो वरती. बुरुजची हालत एकदम खराब आहे. माझा पाय लचकला बेकार. हे बघा हे सर्व असे कचरे टाकून ठेवलेले आहेत. आहे ना, हे असं नाही केलं पाहिजे. या सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. आपण आपल्या महाराजांचं विचार मनात आणले पाहिजेत. हे आहे, हा बुरुज आहे तो आमचा पॉइंट, फर्स्ट पॉइंट. त्या पॉइंटला आम्ही आलो रात्री. मग तिथून ह्या वाटेने खाली फिरून असं आहे आणि मग तिथून तसं वर येऊन असं इथून आतमध्ये वरती गडावर आलो आम्ही लोक. आणि हा हे कचरा आणि जे पसरवतात हे हेमंत भाऊच्या हातात बघा किती कचरा आहे. हे सर्व खाली पण तिकडे कचरा पडलेला आहे. हे सर्व असं करू नका मित्रांनो. आपण इथे येतोय महाराजांना आठवायला येतो, मग याचं भान ठेवलं पाहिजे थोडं. आपण ना स्वच्छता ठेवणार तर कोण ठेवणार. आम्ही पण जातो गडावरती आणि खूप गाड्यांवर गेलोय जातो, पण आम्ही लोक कचरासाठी एक अलग बॅग ठेवतो आणि जो आम्ही खाण्यापिण्याच्या वस्तू नेतो, काही नेतो, ते त्या बॅगेमध्ये कॅरी करून परत आम्ही घेऊन येतो. असं जिथे तिथे फेकत नाही बसत. तर त्यामुळे थोडं सर्वांनी काळजी घ्या. वाड्यावाली चाय आमची रेडी आहे. आता नाश्ता टाइम चालू आहे. सर्व चाय प्यायला बसलेत. नाश्ता टाइम मी पण चाय पितोय. पहाड्यावाली चाय प्यायची मजा चालू. आपल्या भावाने, संकेत भावाने मॅगी बनवले एक नंबर, एकदम गरमागरम. 8 वाजायला लागले. ही आपली गडावरची शेवटची डिश आहे. याच्यानंतर दाल खिचडी आहे. नाही गाड्याच्या वरची शेवटची डिश आहे. त्यानंतर मग आपण खाली काय ते बनवून खायचं ते खायचं. बाकी आपला लोक एकदम रावडी येते. बाकी पाठच्या लोकांना इग्नोर करा. देख ना याला पण आंघोळ नाही केली, मी एकट्याने आंघोळ केली. संकेत साधा फ्रेश रहता है, साधा फ्रेश संकेत साधा फ्रेश. चला या मॅगी खायला या बाई, मॅगी खायला या. रात्रीच्या वेळेला हे तुम्हाला दाखवता आलेलं आहे. आज दिवसा तुम्हाला दाखवतो का या रस्त्याने आम्ही रात्री ट्रॅक केलं होतं पूर्णपणे. इथे हा मागे बघू शकता पूर्ण सर्वीकडे डोंगर आहेत आणि व्ह्यू एकदम क्लासिक व्ह्यू आहे एकदम. आणि ह्या व्ह्यूचा एन्जॉय घेत आम्ही आता परत परतीचा प्रवास करतो. मित्र जे रात्री आपल्याला भेटले होते अजून पण आपल्या साथ देतात. चला मित्रांनो
पूर्णपणे साथ देतात आपल्याला. मित्रांनो, आता परतीचा प्रवास चालू आहे. आपल्या कोण निघतोय. रात्री जे जे व्ह्यू कव्हर करता नाही आले ना, ते व्ह्यू कव्हर करण्यासाठी मी परत शूट करतोय. आणि आम्ही या वाटेने आलो होतो. थोडीशी वाट आहे आणि बाजूनी कडा आहे पूर्ण खाली. आणि खाली बघाल तर पूर्ण सीधा कडा आहे. आणि इथून एकदम सांभाळून अशी वाट काढत आम्ही लोक रात्रीच आलेलो. लोक बोलतात ट्रॅकिंगला जाता काय करता, काय मजा असते, कशासाठी जाता, कशाला टाइम वेस्ट घालवता. पण ती ट्रॅकिंगची मजा जी काय असते ना, तुम्हाला आता दाखवतो. परतीच्या प्रवासाला रस्ता कुठून येतो शोधतोय. मला रस्ता नाही समजत कुठं हे लोक कुठून गेलेत. हेमंतसाठी थांबलोय. महेश, इथून रस्ता कुठून आहे? आवाज खाली येतोय. आपण या रस्त्यानेच जाऊया की असं शॉर्टकट मारायची? शॉर्टकट मारूया. शॉर्टकट मारायला बोललाय. शॉर्टकट मारतोय. हे लोक आवाज देत आहेत खाली. आवाजाच्या दिशेने आम्ही तिथे चालतोय नुसतं चालतोय. जंगल काय संपत नाही. जंगलात फिरायची मजा अलग आहे. गाड्यावरनं उतरलोय. आता ऑलमोस्ट पुढे गाव आहे धनगरवाडी म्हणून. तिथपर्यंत आता पोहोचत आलोय. हॅलो. मला खूप जणांनी बोलले की फेस कॅमनी व्हिडिओ काढण्यापेक्षा थोडे फेस कॅम ठेव आणि बाकी मोस्ट ऑफली फोकस कर की तुम्ही कुठे फिरताय ते दाखवा म्हणून. तर त्यासाठी मी मोस्ट ऑफली हे जंगल दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जुगाड केल्याकडे तुम्हाला दाखवतो बघा. तुम्हाला दिसेल ते बघा. वरनं पाणी येते दगडांमधनं. ते पाणी आम्ही इथे भरायला लावलंय आणि पाणी पण एकदम शुद्ध आहे. हे बघा पाणी बघा एकदम शुद्ध, एकदम नॅचरल पाणी आहे. ते आम्ही आता बॉटल एक भरायला लावले इथे. जर ट्रॅकिंगला आलो की आपल्याला पाण्याची कमतरता असते. आपण पाणी जास्त कॅरी करू नाही शकत. अशा वेळेला आपलं पाणी संपलं की आपल्याला असे पाण्याचे स्रोत शोधावे लागतात. आणि ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला माहिती असावी लागते. माहिती आपल्याला जर पुरेपूर माहिती असेल कुठलं पाणी आपण पिऊ शकतो कुठलं नाही, तर आपल्याला पाण्याची कमतरता कुठे भासू नाही शकत. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी असते की साचलेलं पाणी जर तुम्ही बघत असाल तर त्या पाण्याला एकदा वास येतोय का हे चेक करून बघा. जर पाण्याला वास येत असेल तर ते पाणी पिण्यायोग्य नसते. आणि मोस्ट ऑफली हा विचार करा की वाहतं पाणी यूज करायला पिण्यासाठी. वाहतं पाणी हे नेहमी शुद्ध पाणी असतं. आणि दगडांमधनं जे रिसून पाणी येतं ना, जे मुरून पाणी येतं, ते पाणी नॅचरली एकदम फिल्टरेट पाणी असतं आणि एकदम शुद्ध
जे पिण्यायोग्य पाणी म्हणतो आपण तसं पाणी. हाय मित्रांनो, आम्ही ऑलमोस्ट आता खाली पोचत आलो आहे आणि आम्ही जो नाईटला ट्रॅक केला माणिकगड, तो आमच्या तुम्ही बघू शकता पाठी हाच गड आहे. त्याला मी रात्री ट्रॅक स्टार्ट केलेला 9 वाजता ना रे. हो 9 वाजता आम्ही स्टार्ट केला होता आणि 11 साडे 11ला पोचलो वर. नाही 12 वाजता पोचलो. एकदम पूर्ण असा फिरून आहे पूर्ण ट्रॅक. इथून दिसतंय असं वाटतं की जवळ आहे, पण एवढा पॅच आहे ना, जंगल आहे सगळा. हा जंगलाचा एकदम गडाची एकदम गडाची ती बॅकसाईड आहे. पूर्ण बॅकसाईड असा राऊंड फिरून वरती जायचं टोकाला. गडावरती मस्त खूप काही बघण्यासारखं आहे. तलाव आहेत, मंदिर आहेत, खूप काही तुम्हाला इथे जाऊन घ्यायचे असेल तर वरती गडावर या. माणिकगड थ्रिलिंग आहे एकदम आणि खूप मस्त ॲडव्हेंचरवाला. मस्त ट्रॅकिंग